ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आता आपल्याला खेड भैरव, इगतपुरी तालुक्यातलं जे खेड भैरव आहे ना, सर्वतीर्थ टाकेजवळ, जसं सर्वतीर्थ टाकेज आहे असं एक तीर्थ आहे. त्याला काय म्हणतात? शुक्लतीर्थ. आता ते शुक्लतीर्थ जशी टाकेची प्रतिकृती आहे तशीच त्या तीर्थाची प्रतिकृती, काहीच फरक नाही. याला टाकेजला जटायू पक्षाकरता रामाने काय मानलं? बाण मानला आणि तिथं पाणी काढलं. त्याच प्रतिकृतीमध्ये शुक्लतीर्थ येथे लक्ष्मणांना बाण मारून जो शुक्लमुनी वशिष्ठ ऋषीचा याचा अगस्त्य ऋषीचा शिष्य तपस्वी, त्याच्याकरता तिथं बाण मारून रामाचे चरण धुण्याकरता तिथं पाणी काढलेलं आहे. आता अगस्त्य ऋषी खूप तपस्वी होता. त्याची बायको लोपमुद्रा. आणि अगस्त्य ऋषींना त्याला 2 शिष्य होते, शुक्लमुनी आणि विंध्य पर्वत. विंध्य पर्वताची आणि दुसऱ्या एक डोंगराची दोघांची चढाओढ लागली. आणि मग देवांना धाक पडला, इकडे अंधार पडणार आहे. आणि मग अगस्त्य मुनी आले, तो त्याच्या पाया पडला आणि त्याला सांगितलं, मी इकून दक्षिणेकून जेव्हा परत येत नाही तो असंच राहील. आजही या विंध्य पर्वताच्या महाराष्ट्रामध्ये जे खाली रांगा पसरलेल्या आहेत, मंदराचळ आणि विंध्य, हे 2 डोंगर होते. तर आजही बी ते डोंगर सपाट झालेले आहेत आणि अगस्त्य काय परत तिकडे गेला नाही. आणि मग तो अकोले तालुक्यात अगस्त्य, तिथं त्यांनी आश्रम बांधलेला आहे आणि तिथं आजही त्याचं वास्तव्य आहे. आणि मग त्याचा शिष्य जो आहे ना, शुक्लमुनी, हा तिथं तप करत होता. कशा करता? रामाने माझ्या गुरुला दर्शन द्यावा म्हणून त्याने तिथं तप केला. आणि तो तप करत असता राम ज्या वेळेला वनामध्ये आले, राम लक्ष्मण सीता, आणि त्या शुक्लमुनीपाशी गेले. आणि शुक्लमुनीपाशी गेल्यानंतर तो ध्यानस्थ होता. त्याच्या हृदयामध्ये काय होतं? राम, लक्ष्मण आणि सीता. बघा, कोणची गोष्ट साध्य होण्याकरता काय लागती? एकाग्रता. आज आपल्यापाशी एकाग्रता नाही. आणि मग राम लक्ष्मण त्याच्यापाशी जेव्हा उभे राहिले, काहीच नाही. मग प्रभू रामचंद्रांना त्याच्या हृदयात जाऊन त्याला दर्शन दिलं आणि त्याला पाणी शिंपून जाग करण्याकरता लक्ष्मणांना तिथं बाण मारला आणि तिथं पाणी टाकलं काढलं. ते पाणी जसं शुक्ल ते सर्वतीर्थाचं पाणी, त्याच पद्धतीनं तिथं आज पाणी वाहतं. आणि मग त्या जागेमध्ये आजही बी आपले जे दहाव्याचे कार्यक्रम तिथं होतात. आणि तिथं पिंडदानाचं काम केलं जातं. आज तिथं काही ठिकाणी अतृप्त आत्मे पिंड घेती नाही, पण त्या जागेमध्ये शुक्लमुनींना तप केल्यामुळं ती जागा पवित्र आहे आणि त्या जागेमध्ये आजही बी पिंड घेतला जातो. आणि मग शुक्लमुनीला जागे केल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग. यांनी सांगितलं, मला काहीच नको आहे, फक्त माझे गुरु जे अगस्त्यला गेलेले त्यांना दर्शन दे आणि माझ्या हृदयामध्ये सतत राह. आणि मग त्याला सांगितलं, तुझं नाव अजरामर राहील, तू ज्ञानी होशील आणि मी तुझ्याबरोबर कायम आहे.
आजही तिथं शुक्लतीर्थ त्याचं नाव अमर आहे. आणि तिथं पिंडदानाचं काम होतं. राम लक्ष्मण सीता याच्याशिवाय तो कोणाचं दर्शन घेत नव्हता. एकाग्रता. आज आपण काय झालं, हा घडीत हा देव तर घडीत तो देव, सगळे देव करतो. मनी नाही भाव देवा मला पाव, देवा आशाने पावत नाही. तर त्यांनी एकाग्रता महत्त्वाचा विषय, आणि तिथं आजही त्याचं नाव निघतंय. आणि मग त्या शुक्ल मुनींना बरोबर घेऊन राम लक्ष्मण सीता कुठे गेले, अगस्तीला गेले. आणि मग त्यांनी गुरुला सांगितलं का आपल्या दर्शनाकरता प्रभू रामचंद्र येते. आणि मग तिथं सगळे ऋषी गोळा झाले. सगळ्यांनी प्रभूचं दर्शन घेतलं. सगळे आनंदी झाले. आणि मग तिथं सीतामाईला जे वल्कले होते ते वल्कले सोडून तिला अशी कधी न मळणारी साडी लोपमुद्रेनं दिली. तिच्या आंघोळ घातली. तिथं आजही बी त्या तीर्थामध्ये कापराचा वास येतो. आणि मग रावणाची लढाई करायचं होतं. आणि मग अगस्त्य ऋषीने काय केलं, रामाला अक्षय भाता आणि धनुष्य दिलं. का या धनुष्याना या भाता तुझा कधी संपणार नाही आणि तू सगळे राक्षस मारून विजयी होशील. आणि मग अगस्त्यला विचारलं रामाना, आता मला 14 वर्ष वनवास भोगायचा आहे आणि तोपर्यंत मी कुठं राहू. आणि मग अगस्त्य ऋषीनं सांगितलं का नाशिकपाशी पंचवटी, त्या पंचवटीमध्ये तू वास्तव्य कर आणि तिथं ऋषी येतील. आणि बघा पंचवटीमध्ये आजही काळराम मंदिर आहे आणि तिथं सीतागुफा आहे. आणि तिथं आता 12 वर्षांना कुंभमेळा भरतो. तिथं विष्णू भक्त, राम भक्त आणि त्र्यंबकेश्वरला शंकर भक्त असे 2 ठिकाणी आता पुढच्या वर्षी कुंभमेळा येणार आहे आणि तिथं तो कुंभमेळा साजरा होणार आहे. अशी ही गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पावली आणि नाशिकला तिथं लोक आंघोळ करतात आणि तिथं कुंभमेळा भरतो. मग असा हा शुक्लमुनी तपस्वी, ज्ञानी आणि गुरुभक्त आणि ईश्वर भक्त असा शुक्लमुनीचं हे खेड परिसरामध्ये, खेड आणि वासाळी या दोन्ही गावाच्या मध्यभागी तिथं 10-15 एकर जमीन आहे. आणि तिथं रोडच्या लगत आहे. जी प्रतिकृती टाकेची आहे तीच प्रतिकृती शुक्लतीर्थाची. आणि मग ज्या वेळेला आपण टाकेतला येतो, आंघोळ करतो, तसं शुक्लतीर्थाला या, आंघोळ करा, प्रभू रामचंद्राचं शुक्लमुनीचं दर्शन घ्या. आणि मग शेजारीच अभयारण्य कळसुबाई अभयारण्य आहे. कळसुबाई डोंगर आहे, रंधापाल धबधबा आहे, भंडारदरा धरण आहे. आणि शेजारीच भैरवनाथ आपलं कुळदैवत याचं मंदिर आहे. तो नवसाला पावतो. लोकांची अनेक कामं होतात. आणि मग दररोज शुक्लतीर्थावरून खेड ग्रामस्थांची जी 3 महिन्यांना एकदा पाळी येते. आणि मग पायी चालत जाऊन तिथून एक कावडीना पाणी भरायचं आहे, कळशीना. आणि ते गावात मारुती, देवी आणि भैरोबाला घातलं जातं. हा पारंपरिक किती पिढ्यानपिढ्या हा नियम चालू आहे. आणि मग यात्रेला, भैरोबाच्या यात्रेला ज्यांनी काही संकल्प केलेले आहे असे मुलगं कावडी सजून आणि त्या तीर्थावरून पाणी आणून आणि यात्रेच्या वेळेला भैरवनाथाला आंघोळ घालतात, कावडीना पाणी घालतात. आजही ती परंपरा आहे. तर असं हे पवित्र शुक्लतीर्थ, शुक्लमुनीचं तप केलेलं ठिकाण आहे, पवित्र आहे. आणि एक वेळा येऊन या पवित्र जागेचं दर्शन घ्या. तिथं हनुमंताचं मंदिर बांधलेलं आहे, तिथं गणपतीचं मंदिर आहे, शिवशंकराचं मंदिर आहे,
आणि आता प्रभू रामचंद्राचं मंदिर जीर्ण झालं होतं, ती आता पडलेलं आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती बाबाच्या आश्रमामध्ये आहे आणि थोड्या दिवसामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम सुरू होणार आहे. त्या मंदिराला सगळ्या लोकांनी सढळ हाताने मदत करावी, का आपल्या या परिसरामध्ये प्रभू रामचंद्राचं जसं अयोध्याला मंदिर झालं त्याच प्रतिकृतीचं मंदिर तिथं उभं होणार आहे. तर सगळ्या लोकांनी त्या मंदिराला हातभार लावा आणि आपल्या परिसराचं भूषण म्हणून हे प्रभू रामचंद्राचं ठिकाण जसं अयोध्येचं झालं तसं हे शुक्लमुनीच्या ठिकाणी करा. आणि हे जर पटलं असेल तर या व्हिडिओला क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.